एका मुलीनं स्वतःच्या लग्नाच्या आधी होणाऱ्या नवऱ्याला किल्ल्यावरून ढकलून दिलं आणि मग रडत रडत पोलिसांना फोन केला की माझा नवरा पडला. हे जर चित्रपटात घडलं असतं तर आपण म्हटलं असतं की अरे बस झालं. आजकाल चित्रपटात काहीही दाखवतात, पण हे पुण्यात खरंच घडले. आणि या खऱ्या गुन्ह्यामागे अंगावर काटा आणणारी परफेक्ट प्लॅनिंग होती. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं आणि या खुनाची संपूर्ण प्लॅनिंग काय होती, ए टू झेड सगळी स्टोरी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पुण्यातल्या दोन मोठ्या व्यापारी घराण्यांमध्ये एक अरेंज मॅरेज ठरतं. एकीकडे गोयल कुटुंब, दुसरीकडे अग्रवाल घराणं. रिअल इस्टेट, ड्रायफ्रुट्स, मसाले यांच्या व्यवसायातून कोटीची उलाढाल असलेलं अग्रवाल फॅमिली. मुलगी सिया गोयल, वय वर्ष 20. मुलगा केतन विशाल अग्रवाल, वय वर्ष 25. फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला. जयपूर जवळ 17 कोटीचं भव्य पॅलेस नोव्हेंबरच्या लग्नासाठी बुक होतं. पाहुण्यांना आणायला 2 खाजगी विमानं ठरलेली होती. या सगळ्याची गोष्ट सुरू होती आणि मागच्या दिवाळीपासून. एका पार्टीत सिया गोयलची ओळख चेतन चौधरी नावाच्या 22 वर्षाच्या मुलाशी होती. दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. ओळख प्रेमात बदलली. मागच्या दिवाळीपासून ते पुढे 6 महिने या दोघांमध्ये 2000 पेक्षा जास्त कॉल्स झाल्या. पोलिसांनी नंतर CDR तपासला तेव्हा हा आकडा समोर आला, 328 तास. 6 महिन्यात 328 तास दोघे एकमेकांशी बोलत होते. पण दरम्यान सियाचं अरेंज मॅरेज ठरलं. ती आणि चेतन ठरवतात की आपणच लग्न करायचं, केतनशी लग्न करायचं नाही. पण घरच्यांचा दबाव, समाजाची बंधन यातून बाहेर येण्याऐवजी सियाच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला. साखरपुड्यानंतर एक प्लॅन ठरला होता. मित्रमंडळी सोबत बालीला ट्रिपला जायचं. तिकीट, हॉटेल सगळं बुक केलं. मुंबईला जाताना ते सगळे वाटेला एका हॉटेलवर थांबले. सिया म्हणाली माझा मोबाईल गाडीत राहिला. गाडी जवळ गेली आणि बॅगेतून पासवर्ड काढला. वॉशरूममध्ये गेली आणि तो पासवर्ड फाडून फ्लश केला. एअरपोर्टवर गेल्यानंतर रडारड सुरू झाली. पासवर्ड नाही म्हणून बालीची ट्रिप रद्द झाली. पण का, हे आता समजत आहे. केतन वाढदिवसाच्या निमित्त तिच्यासाठी महाबळेश्वरला 40 खोल्याचं रिसॉर्ट बुक करतो. त्याच्या आधी दोघे सहज ट्रॅकला म्हणून लोहगडला जातात. हा 31 मेचा दिवस. त्या कड्यावर उभी राहताना सियाच्या मनात विचार आला, इथे ढकलून दिलं तर सगळं सोपं होईल. पण त्यावेळी ती हिंमत करत नाही. मग 14 जूनला सिया केतनला यावेळी प्री वेडिंग फोटोशूटच्या निमित्तानं लोहगडाला फिरायला आणते. त्या गडावर उभे असताना ती जोरात ओरडते, साप आला. त्याला जोऱ्यानं धरून ढकलण्याचा प्रयत्न करते, पण केतन थोडक्यात वाचतो. एक झाड आडवं येतं. सिया म्हणते की साप होता म्हणून तुला वाचवत होते. केतन विश्वास ठेवतो, पण सिया हार मानत नाही. 18 जून उजळतो. ती सांगते माझा वाढदिवस उद्या आहे. रात्री 12 वाजता लोहगडावर वाढदिवस साजरा करूया. केतनला तिकडे जायचं मन नव्हतं, तर तिने थेट त्याच्या आईला फोन केला. आईने त्याला जायला सांगितलं. मग नाईलाजाने केतन गेला. पण यावेळी चेतन चौधरी आधीच किल्ल्यावर येऊन थांबलेला होता. होळी, मास्क, ओळख लपवायला येईल असे सगळे कपडे त्याने घातलेले होते. उन्हाळ्याच्या उकाड्यात त्याने घातलेली हुडी हीच गोष्ट त्याला घातक ठरते. त्या कड्यावर आल्यावर आणि सिया आणि चेतन दोघे मिळून केतन अग्रवालला 400 मीटर खोल दरी ढकलून देतात. 25 वर्षाच्या पोराचा एका क्षणात अंत होतो. सिया लगेच रडत रडत पोलिसांना फोन करते. स्थानिक वॉचमॅनला बोलवते. म्हणजे माझा होणारा नवरा पडला. सगळ्यांना वाटतं अपघात आहे. 19 जूनला मृतदेह बाहेर काढला जातो. पोस्टमॉर्टम होतं. 21च्या तारखेला अंत्यसंस्कार होतात. केस अपघाती मृत्यू म्हणून नोंदविला जातो. पण इथेच एक महत्वाची गोष्ट घडते. केतनच्या बहिणी जेव्हा सियाशी बोलतात तेव्हा तिच्या उत्तरांमध्ये जरा उडवाउडवीची उत्तरं येतात. पोलिसांपर्यंत हे पोहोचतं. पोलीस एक विशेष पथक नेमतात. तिचा मोबाईल जप्त होतो. CDR तपासणी सुरू होते. 18 जूनच्या सकाळी सियाच्या फोनवर 3 सेकंदाचा एक कॉल आलेला होता. तो कॉल कोणाचा होता, तर चेतन चौधरीचा. पण चेतनचा स्वतःचा फोन कुठे होता? पुण्यात, त्याच्या दुकानात. त्याने आपला फोन दुकानात ठेवला होता आणि स्वतः कामगाराचा फोन घेऊन लोहगडावर गेला होता. त्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या 10 तासात त्याच्या स्वतःच्या फोनचं इंटरनेट बंद होतं. एवढ्या काळात माणूस इंटरनेट शिवाय कसा राहतो? पोलिसांना त्याच्यावर अजून संशय आला. मग CCTV फुटेज तपासलं गेलं. लोहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॅमेऱ्यांनी एक माणूस टिपला. त्याने भर उन्हाळ्यात हुडी घातलेली होती. त्याचा चेहरा मास्कनं झाकलेला होता. केतन सियाच्या गाडीच्या मागे मागे चेतन चौधरी होता आणि तो किल्ल्यावरही त्या घटनास्थळाजवळ CCTV मध्ये पोलिसांना दिसला. पोलिसांनी चेतनला रात्री 12:30ला उचललं. त्याच्या घरचे पोलिसांना कारण विचारतात तेव्हा पोलीस घरी सांगतात की आर्थिक फसवणुकीच्या एका प्रकरणात चौकशी आहे. कारण चेतनची बहीण आणि सिया ओळखीच्या होत्या. सत्य कळलं तर सिया सावध झाली असती,
मग सियालाही ताब्यात घेतलं जातं. दोघे गुन्हा मान्य करतात. पोलिसांनी प्रेस मीटमध्ये सांगितलं की या सगळ्या कटाचा मुख्य सूत्रधार सिया गोयलच होती. केतनला संपवण्याची कल्पना तिने चेतनला सोबत घेतलं, योजना आखली आणि 3 वेळा प्रयत्न केला. पहिल्या 2 वेळा अपयश आलं, तिसऱ्या वेळी ती यशस्वी झाली. सियाचे वडील प्रवीण गोयल पुण्यातले मोठे व्यावसायिक आहेत. हे सगळं कळताच त्यांना शॉक बसला आणि ते थेट हॉस्पिटलाइज झाले. अग्रवाल कुटुंबाने आता समाजात आव्हान केलं आहे की गोयल कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकावा. त्या अनुषंगाने मेसेज सर्क्युलेट होत आहे. सिया आणि चेतन दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत. कोर्टात त्यांची पेशी सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तपास अजूनही सुरू आहे आणि या प्रकरणात आणखीन काही धागेदोरे उलगण्याची शक्यता आहे. पाली ट्रिपचा पासपोर्ट फाडण्याचा किस्सा देखील तपासाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहे. 25 वर्षाचा केतन अग्रवाल प्रेमात होता, लग्नाचे स्वप्न पाहत होता, पण त्याला माहिती नव्हतं की जी मुलगी तिच्यासोबत लग्नाच्या तयारीत आहे तीच त्याचा जीव घेण्याचा प्लॅन करत होती. तिला जर हे लग्न नको तर तिला हे सांगता आलं असतं, घरापासून लांब जाता आलं असतं. आयुष्यात वेगळ्या वाटा होत्या, पण तिने सगळ्यात क्रूर वाट निवडली. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.